आंबेगाव तालुक्यात मुसळधार पावसामुळे घोड नदीने रौद्र रूप धारण केले असून नदीकाठच्या अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे। शेतजमिनींवरील बांध फुटल्याने तरकारी, सोयाबीन, मका व जनावरांच्या चाऱ्याचे प्रचंड नुकसान झाले। अनेक घरांमध्ये पाणी शिरून नागरिकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलाय। युवा सेनेचे सचिन बांगर यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे करून शेतकरी व नागरिकांना मदत देण्याची मागणी केली आहे। पिकांचे नुकसान, घरांचे नुकसान व सार्वजनिक सुविधांची पुनर्बांधणी करण्यासाठी शासनाने त्वरित पावले उचलावीत अशी स्थानिकांची अपेक्षा आहे। याच बातमीचा आढावा घेतलाय आपला आवाज न्यूज नेटवर्कचे विभागीय संपादक सदानंद शेवाळे यांनी। पाहुयात। आंबेगाव तालुक्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मे महिन्यामध्ये सुरू झालेला पाऊस थांबायचं नाव घेत नाही। आपण बघितलं असेल की मागच्या आठवड्यामध्ये मराठवाडा असेल, धाराशिव असेल, हे संपूर्ण जिल्हे, विशेषतः जी नदीकाठची जी गावं आहेत ती पुराच्या पाण्यामुळे आणि पावसामुळे अक्षरशः उद्ध्वस्त झालेली आहे। आणि आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं घोड नदी आपल्या तालुक्याची जीवनदायिनी मानण्यात येते। अनेक पिढ्या या ठिकाणी गेल्या, परंतु घोड नदी पात्राला मध्ये एवढ्या मोठ्या स्वरूपामध्ये पाणी हे पहिल्यांदाच आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे। संपूर्ण पिकं उद्ध्वस्त झालेली आहेत, शेतकरी हवालदिल झालेला आहे। मे महिन्यामध्ये जी जनावरांची चारा पिकं होती ती चारा पिकं अवकाळी पावसामुळे उद्ध्वस्त झाली। काही अंशी शेतकरी सावरला, शेतकऱ्यांचे पंचनामे झाले, अद्याप मदत काय आलेली नाही, शेतकरी उभा राहिला। आणि आता सप्टेंबर महिन्यामध्ये पुन्हा एकदा हे आसमानी संकट शेतकऱ्यांवर कोसळलेलं आहे। संपूर्ण पिकं शेतकऱ्यांची उद्ध्वस्त झालेली आहेत। आणि आता घोड नदी पात्रामध्ये विशेषतः डिंबे धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आणि आंबेगाव तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तीन चार दिवसापासून दिवस रात्र सुरू असलेल्या पावसामुळे प्रचंड पावसाने उग्र रूप धारण केलेलं आहे। परिणामी डिंबे धरणातून मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग होत आहे। आणि घोड नदी काठची जी गावं आहेत त्यामध्ये मग कळम असेल, एकलरे असेल, चांडोली बुद्रुक, खुर्द असेल, पिंपळगाव, खडकी, निरगुडसर, पारगाव, लाखनगाव, अक्षरशः या गावातील संपूर्ण जनजीवन विस्कळीत होत आहे की काय अशी भीती त्या ठिकाणी व्यक्त केली जात आहे। प्रशासनाने देखील सर्व नागरिकांना आवाहन केलेलं आहे की कुणीही नदीच्या प्रवाहाच्या परिसरामध्ये जाऊ नये। त्या दृष्टिकोनातून प्रशासन देखील आवश्यकता खबरदारी घेण्याचा प्रयत्न करीत आहेत। आपण आता पिंपळगाव, खडकी या परिसरामध्ये उभे आहोत। या ठिकाणी ग्रामपंचायत प्रशासन असेल किंवा पोलीस पाटील असतील यांच्या माध्यमामधून देखील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की या नदीकाठचा हा परिसर हा पूर्णपणे प्रशासनाकडून सील करण्यात आलेला आहे। त्यामुळे कुणी या परिसरामध्ये येऊ नये अशी नागरिकांना देखील आवाहन करण्यात आलेलं आहे। आणि या निमित्तानं मायबाप सरकार असेल किंवा प्रशासन असेल यांना देखील आम्ही विनंती करतो की ग्रामस्थ तुम्हाला सहकार्य करण्याच्या तयारीमध्ये निश्चितपणे आहे। परंतु हे जे झालेलं जे शेतकऱ्यांचं सार्वजनिक आपत्तीचं जे नुकसान आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण बघू शकतो की हा संपूर्ण स्मशानभूमीचा जो परिसर आहे तो पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे। त्यामुळे कोट्यवधी रुपयाचं नुकसान या परिसरामध्ये निश्चितपणे झालेलं आहे। त्यामुळे आपण तातडीने आवश्यक त्या खबरदारी घेण्यात आपल्याकडून त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची दिरंगाई होता कामा नये। रस्ते देखील संपूर्ण उखडून गेलेले आहेत। त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग असेल किंवा कृषी विभाग असेल, महसूल विभाग असेल यांनी संबंधितांनी त्वरित पंचनामे करून आवश्यक ती खबरदारी त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे। स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ, शेतकरी म्हणून आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी सहकार्य करण्यास इच्छुक आहेत। आपण जरा थोडं दाखवा सगळ्या नागरिकांना, महाराष्ट्रातील जनतेला की घोड नदी पात्राची काय परिस्थिती आहे। बैलगाडा घाट देखील संपूर्ण पाण्याखाली गेलेला आहे।